आज जगामध्ये आपण जर पाहिलं ना तर टॉप टू बॉटम सगळीकडे तंटे, बखेडे, झगडे, युद्ध, लढाया, दंगे धोपे, रक्तपात, खून खराबी सगळं चाललेलं आहे. हे का चाललेलं आहे? मुख्य कारण त्याचं एकच, परमेश्वराबद्दल अज्ञान. एकदा तुम्हाला परमेश्वराबद्दलचं ज्ञान झालं ना की तुमचे जीवनातले जवळजवळ सर्व प्रश्न सुटतात. पण हे ज्ञान प्राप्त होणं जितकं महत्त्वाचं आहे तितकं त्या ज्ञानाचा उपयोग आपण जीवनामध्ये करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. ज्ञान झालं पण जीवनामध्ये त्याचा उपयोग केला नाही तर काय उपयोग आहे? त्याचा काही उपयोग नाही. म्हणून परमेश्वर हा जो विषय आहे तो मी का घेतला पहिला, की तो विषय जर लोकांना समजला तर लोकांमध्ये आम्ही ज्याला समाज परिवर्तन म्हणतो ते समाज परिवर्तन घडवून आणण्याचं सामर्थ्य परमेश्वर या विषयाबद्दल आहे. आणि म्हणून हा विषय महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवून तो व्यवस्थित रीतीने ऐकला गेला पाहिजे. परमेश्वराच्या बाबतीमध्ये बघितलं आपण तर आज आस्तिक नास्तिक, काही आस्तिक काही नास्तिक असे लोक आहेत. आता आस्तिक आणि नास्तिक हे दोघेही खऱ्या अर्थाने आस्तिक पण नसतात, नास्तिक पण नसतात. दोघेही आस्तिक पण नसतात आणि नास्तिक पण नसतात खऱ्या अर्थाने. आणि म्हणून परमेश्वराविषयी जर एकदा समजला ना की तुम्ही नास्तिक राहणारच नाही, तुम्ही आस्तिकच राहा. आता या परमेश्वराचा आपण आतापर्यंत अनेक दृष्टीने विचार केला, अनेक अँगलने, अनेक दृष्टिकोनातून, अनेक बाजूने आपण आतापर्यंत परमेश्वर हा विषय पाहिला. आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे परमेश्वराच्या बाबतीमध्ये की आपला संबंध परमेश्वराशी खरोखर येतो केव्हा. एरवी दैनंदिन जीवनामध्ये आपण कर्म करत असतो, आणि ते जे कर्म आपण जे करतो त्याची रिॲक्शन होत असते, प्रतिक्रिया होत असते. असं ॲक्शन रिॲक्शन चाललेलं आहे. तर अशी ही जी ॲक्शन रिॲक्शन चाललेली आहे त्याच्याच पोटामध्ये असे अनेक नियम आहेत. ॲज यू थिंक सो यू बिकम, ॲज यू थिंक ॲक्शन सो यू बिकम रिॲक्शन. की नाही, लॉ ऑफ रिप्लेसमेंट, लॉ ऑफ ॲडजस्टमेंट, लॉ ऑफ फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, असे आपण जर सगळे जे नियम पाहिले, लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट, असे तऱ्हेने आपण जर सगळे जे निसर्गाचे जे नियम आहेत त्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं आढळून येईल की आपल्या जीवनाचा आणि निसर्गाच्या नियमांचा घनिष्ठ संबंध आहे. आणि हे जे निसर्गाचे जे नियम आहेत त्यांचा परमेश्वराशी घनिष्ठ संबंध आहे. ही गोष्ट जर एकदा लक्षात आली की परमेश्वर तत्व आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचं आहे ते तुमच्या ध्यानात येईल. म्हणून मी एके ठिकाणी एकदा म्हटलं होतं की विज्ञानाचा बापाचा बाप म्हणजे परमेश्वर, असं मी म्हटलं होतं. आपण म्हणतो विज्ञान 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 असं आपण म्हणतो की नाही. जीवनविद्या काय सांगते, विज्ञानाच्या बापाचा बाप म्हणजे परमेश्वर. कारण विज्ञानाचा बाप म्हणजे निसर्गाचे नियम, आणि त्या निसर्गाच्या नियमाचा बाप म्हणजे परमेश्वर. म्हणून निसर्ग नियम आले कुठून? निसर्गाचे नियम काय आकाशातून खाली पडले नाहीत किंवा जमिनीतून वर आले नाहीत. निसर्गाचे नियम जे आहेत हे नियम परमेश्वराच्या अंगातून आले, कळलं की नाही. परमेश्वराच्या अंगातून की हे सगळं विश्व जे निर्माण झालं, अनंत कोटी ब्रह्मांड त्या परमेश्वराकडून निर्माण झाली. पण त्याने काही निर्माण केलेलं नाही, हा जीवनविद्येचा एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. आणि म्हणून निसर्गाचे नियम हे सुद्धा त्याच्या अंगातून आलेले आहे, त्याच्या अंगातून ते सगळे आलेले आहेत. आणि म्हणून हे निसर्गाचे नियम आणि परमेश्वर यांचा हा जो संबंध आहे तो जर आपण लक्षात घेतला तर आपला खरा संबंध जो आहे तो निसर्गाच्या नियमांच्या द्वारे परमेश्वराशी. एवढं एकदा लक्षात आलं
की आपल्या जीवनामध्ये निसर्गाचे नियम महत्त्वाचे आहेत हे लक्षात ठेवायचं. म्हणजे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, टेक केअर ऑफ द पेन्स अँड पाऊस विल टेक केअर ऑफ देमसेल्स. तसे निसर्ग नियमांची आपण काळजी घेतली की परमेश्वराबद्दल आपोआपच सर्व काही व्यवस्थित होईल. म्हणून आज आपण पाहिलं ना तर लोक नवस करतात, काहीतरी मागत असतात, हे करतात ते करतात. कोण अभिषेक करतो, कोण एकादष्ट्या करतो, कोण काय 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 करतं देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी. देवाचा कोप झाला असेल तर तो टाळण्यासाठी, त्याची कृपा होण्यासाठी लोक नाना तऱ्हेच्या गोष्टी करतात. नागबळी काय आणि सर्प 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 का काल सर्पयोग काय, अशा अनेक भानगडी ह्या लोकांनी काढून ठेवलेल्या आहेत. पण खरा जो संबंध आहे ना, तो संबंध निसर्गाचे नियम आणि आपण करतो ते कृती, ह्या दोन्हीच्या संगमातून, मिलनातून आपली नियती निर्माण होते आणि ती नियती आपल्या सुखदुःखाला कारणीभूत ठरते. हा जीवनविद्येचा एक महत्त्वाचा सिद्धांत लक्षात ठेवला तर आपल्या जीवनातले बहुतेक सगळे प्रश्न सुटते, बहुतेक प्रश्न सुटते. म्हणून आपली ॲक्शन चांगली पाहिजे. ती ॲक्शन चांगली काय पाहिजे? दुसऱ्यांना सुख देणारी. कळलं की नाही? दुसऱ्यांना सुख देणारी आपली ॲक्शन असली पाहिजे. ती आपण जेव्हा दुःख देतो दुसऱ्यांना तर तिची रिॲक्शन होते आणि ती रिॲक्शन आपल्याकडे परत येते अनेक पटीने आपल्याकडे परत येते. म्हणजे आज उदाहरण द्यायचं झालं, एखादी सासू सुनेला छळते. आता इथे बघा, सासूने सुनेचा छळ केला पण याचे परिणाम संबंध घरावर झाले. का? तर सासू जेव्हा सुनेला छळते तेव्हा सुनेच्या मनावर परिणाम होतो, तिच्या मनावर परिणाम होतो. मग हळूहळू शरीरावर परिणाम होतो आणि शरीर प्रकृती बिघडायला लागते. बरं, आपल्या बायकोला आपल्या आईने त्रास दिलेला कुठल्या नवऱ्याला आवडेल? कुणाला आवडणार नाही. पण आईला बोलायचं कसं? असे भित्रे लोक काय असतात. माझं म्हणणं, अशा वेळेला आईला बोललंच पाहिजे. कळलं की नाही? जर आई सुनेचा छळ करत असेल तर मुलाने तिला बोललंच पाहिजे, हे तू करते हे चूक आहे आणि हे तू करता कामा नये. आणि सुनेला सांगितलं पाहिजे की तुझ्यातून जर काही चूक असेल तर तू सुधारली पाहिजे, तुझ्यामुळे आईला त्रास होता कामा नये. पण मुलं पुष्कळ वेळा अशी असतात की आईच्या इतक्या अधीन झालेले असतात की आईला बोलायला धजत नाही, आईला सांगायला धजत नाही आणि त्यामुळे आईला तेवढंच मिळतं बळ आणि ती सुनेचा जास्त छळ करायला लागते. आता सुनेचा छळ करण्यापाठी मग अनेक कारणं आहेत. कळलं की नाही? कुठे हुंडा आणला नाही, कुठे पैसे आणले नाहीत, कुठे मनासारखी वागली नाही, वगैरे वगैरे अनेक कारणं आहेत सुनेला छळण्याची. तर हा जो छळ केला जातो त्याचा परिणाम मुलावर होतो. तो आईला काही बोलत नाही, पण आतल्या आत तो घुसमत राहतो, आणि त्याचा परिणाम असा होतो की त्याच्या शरीरावर परिणाम होतो, मनावर परिणाम होतो, शरीरावर परिणाम, प्रकृती बिघडते. प्रकृती बिघडली तर काय होतं? डॉक्टर. प्रकृती बिघडली तर काय? डॉक्टर. आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर आपल्या खिशामध्ये जे काही थोडेफार पैसे आहेत ते सगळे डॉक्टरला द्यायला लागतात. कळलं की नाही? खिसा कुरतडण्याचं काम डॉक्टर करतात. लक्षामध्ये आलं की नाही? खिसा कुरतडण्याचं काम डॉक्टर करतात. अर्थात त्यांचा तो व्यवसाय आहे आणि त्यांना काय आम्ही दोष देतो असं काही नाही. कारण की आपण त्यांच्याकडे जातो म्हणजे त्यांनी आपल्याला बरं करावं म्हणून जातो. तेव्हा कुरतडणं हा शब्द तर बोलणं चुकीचंच आहे. तर सांगायचा मुद्दा असा की परिणाम काय होतो? त्या बाईवर होतो परिणाम, म्हणजे सुनेवर परिणाम होतो, तिची प्रकृती बिघडते. तिच्या नवऱ्यावर परिणाम होतो, त्याची प्रकृती बिघडते. घरातल्या मुलावर दुष्परिणाम होतात, कुसंस्कार होतात, त्याचा परिणाम होतो. असं करता 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 संबंध, ते कुटुंब आहे ना, ते कुटुंब
हळूहळू उद्ध्वस्त होतं, हळूहळू उद्ध्वस्त होतं. याच्या उलट आईने सुनेला मुलीसारखं वागवायला सुरुवात केली. काय परिणाम होईल? तिचे जे काही दोष हे प्रत्येकामध्ये असतात. जगामध्ये असा एकही माणूस दाखवता येणार नाही की तो निर्दोष आहे, त्याच्याकडे दोषच नाही. कळलं की नाही? सर्व गुणसंपन्न असा या जगामध्ये माणूस दाखवता येणार नाही. कळलं की नाही? आणि म्हणून जगामध्ये थोडंसं तरी गोष्ट प्रत्येकाच्या ठिकाणी वाईट असतेच. म्हणून सुनेच्या ठिकाणी जर काही दोष सापडले तर त्याच्यावरच बोट ठेवायचं आणि तिचा छळ करत राहायचं, हे शहाणपणाचं लक्षण नाही. म्हणून शहाणपणाचं लक्षण का नाही? तर ह्याच्यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होतं, दुसरं काही नाही. बरं, मुलाला एकदा कळलं की आपल्या आईकडनं छळ होतो आपल्या बायकोला, हळूहळू त्याचं मन त्याचाच विचार करायला लागतं. मग ऑफिसच्या कामावर लक्ष राहत नाही, मग ऑफिसच्या कामामध्ये चुका होतात आणि मग नोकरी जाते. अशा अनेक भानगडी होतात. हे मी का सांगतो की महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की जीवनामध्ये तुम्ही सुख दिलं पाहिजे. सुख मिळविण्याचा एकच मार्ग जीवनविद्येने सांगितलं, एकमेव. दुसऱ्यांना सुख द्या. सुख हे मानण्यात नाही, सुख ही मिळविण्याची गोष्ट नाही, सुख हे देण्यात आहे. कारण तुम्ही इतरांना जे सुख द्याल ते बुमरँग होऊन तुमच्यावर सुखाचा अभिषेक करेल. आता किती महत्त्वाचा हा सिद्धांत आहे. प्रत्येक घरामध्ये हा सिद्धांत जर जपला म्हणजे माळ घेऊन नव्हे, माळ घेऊन जपला नव्हे, तर अंतःकरणपूर्वक जपला तर ते घरामध्ये नंदनवन व्हायला किती वेळ लागेल? त्या घरामध्ये स्वर्ग निर्माण व्हायला किती वेळ लागेल? आज लोकांना स्वर्गात जाण्याची फार आवड, आणि मेल्यानंतर, कळलं की नाही? आता हे दहशतवादी वगैरे आहेत ना, त्यांना असं सांगण्यामध्ये येतं की तुम्ही मेलात, तुम्ही स्वर्गात जाल, असं सांगण्यामध्ये येतं. मग तिकडे तुम्हाला सगळं ऐश आराम सगळं काही तुम्हाला पाहिजे ते मिळेल वगैरे वगैरे. पण हे खरं नाही आहे. हे त्यांना मेल्याशिवाय कळत नाही. कळलं की नाही? मेल्याशिवाय या गोष्टी कळत नाही. आणि म्हणून जीवनविद्येने हा जो सिद्धांत मांडला की तुमची प्रत्येक कृती दुसऱ्यांना सुख देणारी असली पाहिजे. कळलं की नाही? कोणालाही दुःख देता कामा नये. बरं, तुला कोणाचं कौतुक करता येत नसेल, गप्प राहा. बोललंच पाहिजे असं आहे का? बरं, बोलायचं असेल चांगलं बोल. शुभ बोल रे नाऱ्या, असं आपण म्हणतो की नाही? बरं, विचार आपल्या मनामध्ये येतातच. तुम्ही जरी म्हटलं हे बंद विचार होत नाहीत, ते तुमच्या मनामध्ये घुसतात. आणि असे घुसतात की तुम्हाला त्यांना बाहेरच काढता येत नाही. आता अशा वेळेला काय करायचं? मनामध्ये ते विचार घुसतात आणि ते सगळे अनिष्ट. आज माणसाला अनिष्ट विचार करण्याची पद्धत एवढी सवय झालेली आहे की त्याला आपण अनिष्ट विचार करतो हेही माहीत नाही. तो सहज त्याचे अनिष्ट विचार चाललेले असतात. जसं आपला श्वासोश्वास चाललेला आहे, तसे अनिष्ट विचार चाललेले असतात. एक गेला दुसरा आला, दुसरा गेला तिसरा आला, चालले. आणि हे जे अनिष्ट विचार येतात हे माणसाच्या सर्व दुःखाचं मूळ आहे. हा जीवनविद्येचा एक महत्त्वाचा सिद्धांत. हा एकच सिद्धांत असा आहे की तो क्रांती करेल मानवी जीवनात. मानवी जीवनामध्ये क्रांती घडवून आणायची असेल तर हा एकच सिद्धांत लोकांनी आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. आणि 100% नाही जमणार, 10% तर जमेल. मग हळूहळू 10% कडून 20%, 30% असं वाढवत द्या ना. पण सुरुवातीला 10% तर करा. काय आणि एवढं जरी केलं ना तरी माणूस सुखी होईल, जग सुखी होईल. आज लोकांना काय वाटतं आहे, आणि आता पण आपण वाचत आलो, सांगत आलो, ऐकत आलो की संसार दुःख मूळ, चोहीकडे इंगळ,
विश्रांती नाही कोठे, असं आपण ऐकत आलो. कळलं की नाही. संसारी मानी सुख, तो जाणावा परममूर्ख, असे एके ठिकाणी म्हटलेलं आहे. कळलं की नाही. संसाराच्या तापे तापनो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. म्हणून लोकांनी संसार सोडला. संसाराचा ताप व्हायला लागला, संसार सोडला. अरे पण संसाराचा ताप का होतो? त्याला कारणीभूत कोण आहे? तूच आहेस. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तू भराभर मुलांना जर जन्म देत राहिलास, कळलं की नाही, तर तुला सुखी करण्याचं सामर्थ्य ब्रह्मदेवाला पण नाही. कळलं की नाही. तो ब्रह्मदेव सुद्धा तुम्हाला सुखी करू शकणार नाही. मग हे बुवा बाबा काय करणार? म्हणून मुलांची जी रांग लागते ना, ती पहिली बंद झाली पाहिजे. कळलं की नाही. मी नेहमी सांगत असतो की आपल्या या राष्ट्रामध्ये खरा प्रॉब्लेम आहे तो पॉप्युलेशन प्रॉब्लेम. मी नेहमी सांगत असतो खरा प्रॉब्लेम तो आहे भ्रष्टाचार. कुठून आला? मर्यादित पॉप्युलेशन संख्येचं वाढ, ह्याच्यातून भ्रष्टाचार निर्माण झाला. म्हणून भ्रष्टाचाराचं निर्मूलन करायचं असेल तर त्याचा उपाय काय? लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आलं पाहिजे. कळलं की नाही. तुम्ही म्हणा हे कसं काय? सांगतो तुम्हाला. बाजारामध्ये वस्तू तुम्हाला जी पाहिजे त्याचा सप्लाय जर कमी असेल, म्हणजे पुरवठा कमी असेल आणि लोकांची मागणी जर जास्त असेल तर काय होणार? महागाई होणार. कळलं की नाही. महागाई होईल. आणखीन पॉप्युलेशन वाढली की आणि टंचाई वाढली, मग काय होणार? भ्रष्टाचार होणार. कळलं की नाही. भ्रष्टाचार होणार. एक काळ असा होता, आम्हाला आठवतं की भाड्याने या 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 म्हणून आम्हाला सुद्धा, आम्हाला जे पहिल्यांदा आम्ही दादरला गेलो ना कृष्णकमलमध्ये, ते आंग्रेवाडीतून गेलो आम्ही. आंग्रेवाडी गिरगाव बॅकरोड तिथे राहत होतो. तिथून आम्ही दादरला गेलो. त्या माणसाने, त्या मालकाने आम्हाला जवळजवळ ओढून नेलं तिकडे. आणि आता नेतील का? तर त्यावेळेला सप्लाय कमी, डिमांड कमी, सप्लाय जास्त होता. मग ह्याच्यावर उपाय काय? आता बघा, पूर्वीची पॉप्युलेशन किती होती मुंबईची, आता किती पॉप्युलेशन झालं आहे? 20 पट झालं आहे. मला पूर्वीची जी पॉप्युलेशन म्हणजे 8 लाख होते. म्हणजे आम्हाला जे आठवतं ना, ते 8 लाख मुंबईची पॉप्युलेशन. आता किती झालं आहे? 1,20,00,000 झाले. आणि किती वाढेल ते त्या देवालाच ठाऊक. कळलं की नाही. आणि किती वाढेल. म्हणून लोकसंख्या वाढ हा भ्रष्टाचाराचं मूळ आहे. आणि दुसरं मूळ म्हणजे निवडणुकीची चुकीची पद्धत, रॉंग सिस्टीम ऑफ इलेक्शन. कळलं की नाही. रॉंग सिस्टीम ऑफ इलेक्शन हे दुसरं मूळ आहे भ्रष्टाचाराचं. म्हणून या दोन्ही ठिकाणी जर आपण नीट लक्ष दिलं तर भ्रष्टाचार होणार नाही. पण लोकसंख्या वाढीकडे कोण लक्ष देत नाही मतासाठी. आणि हे इलेक्शन पद्धत बदलण्यासाठी घटना बदलायला पाहिजे. घटना बदलण्यासाठी 2/3 मेजॉरिटी पाहिजे. अशा हजार भानगडी असल्यामुळे त्याच्यामध्ये बदल होणं जरा कठीणच आहे. अशा परिस्थितीमध्ये जो भरडला जातो ना, तो सामान्य माणूस आहे, तो भरडला जातो. आज तीच परिस्थिती झाली ना. आज जे श्रीमंत लोक आहेत त्यांचं काही वाकडं होत नाही, गरीब लोक आहेत ते भरडले जातात. म्हणून ह्याच्यासाठी जीवनविद्या असं सांगते की मुळाला हात घातला पाहिजे. आणि म्हणून तुम्ही जर मुळाला हात घातलात तर तुमच्या जीवनाचे सर्व प्रश्न सुटतात. आता हे करायचं की न करायचं कोणी ठरवायचं? शेवटी तूच ठरवायचं. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.